पुण्याहून आता एक ब्रेकिंग बातमी येते। पुणे महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात 2 संशयित आरोपींना फरासखाना इथं नेण्यात आलेला आहे। आत्ताची आपण ब्रेकिंग बातमी पाहतोय पुण्यामधनं 2 संशयितांना पकडलेला आहे। पुणे कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये हे 2 संशयित होते, तर या आरोपींना फरासखाना इथं नेण्यात आलेला आहे। याविषयीचे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, मनाली, काल या कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये एक संशयित इथं आल्याचं पोलिसांना गुप्तचर बातमीदाराकडून माहिती मिळाली होती। त्यानुसार पोलिसांनी इथल्या डॉक्टरांना सांगून ठेवलं की एक संशयित तुमच्याकडे आल्यास त्याचं सीसीटीव्ही त्याचं फुटेज डॉक्टरांना दाखवलं आणि तो फोटो सगळ्यांकडे देऊन ठेवला। त्यानुसार ते आज इथं पुन्हा रक्त चाचणीसाठी आले असता पोलिसांना लगेच डॉक्टरांनी इन्फॉर्म केलं, त्यांना एका रूममध्ये बंद करून ठेवलं आणि लगेच पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे। आता त्या आरोपींना इकडं फरासखान्याला नेलेलं आहे। नेमकं तो संशयित कोण आहे काय अद्याप माहिती मिळाली नसली तर बिहारचा असल्याची माहिती मिळते। अशी शंका आहे की तो बांगलादेशी आहे की अतिरेकी आहे, ते पुढील तपासात समोर येईल। पण गुप्तचर बातमीदारामार्फत माहिती होती की तो कोणीतरी संशयित आहे, कुठल्या तरी गुन्ह्याशी संबंधित आरोपी आहे, म्हणून त्याचा फोटो डिस्प्ले केला होता इथं या डॉक्टरांकडे, नर्सेसकडे। तो त्यानुसार त्याला पकडलेलं आहे आणि पोलीस आपण बघू शकता सगळा पोलीस बंदोबस्त एकदम कडेकोट ठेवला, म्हणजे कुठं काही गडबड होऊ नये म्हणून त्याला ताब्यात घेऊन गेलेले। पुढील तपास करतात पोलीस। अजून पोलीसही अधिकृत असं दुजोरा देत नाहीत, पण इथं काल सकाळपासून एक बंदोबस्त वाढवला होता आणि ते पोलिसांच्या जाळ्यात येताच त्यांना पकडलेलं आहे आणि गेलं। आपल्यासोबत गीते सर, नेमकं काय झालं नेमकं सांगा। म्हणजे पोलीसही अजून अधिकृत माहिती देत नाहीत, चौकशी सुरू आहे, पण काहीतरी गडबड झाली म्हणून इथं बंदोबस्त वाढवला आणि त्या दोघांना घेऊन पोलीस गेलेत आणि अधिक तपास करतात। संशयित आहेत, कदाचित अतिरेकी असू शकतात, काही बांगलादेशी असू शकतात, पुढील तपासात समोर येईल। पण त्याच्या आधार कार्डवरनं तो बिहारचा तरुण असल्याचं कळतंय। पुढील तपास आणखीन तो कुठल्या गुन्ह्याशी संबंधित आहे का, नेमका कशासाठी आला होता, या सगळ्या गोष्टी तपासात समोर येतील। निश्चितच चंद्रकांत, आणि त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तिथले सगळे